इकडे नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप अविनाश भोसीकर यांनी केलाय। उमेदवारानं दिलेल्या सहीची पडताळणी झाली नसल्यानं जवळपास 250 गावात प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर रोखण्यात आल्याचा आरोप भोसीकरांनी केलाय। जिल्हा प्रशासन भेदभाव करत असल्याचा आरोप भोसीकरांनी केला। उमेदवारांना सह्यांचा नमुना काल दिला होता, त्यावर जवळपास 150 ठिकाणी विरोधकांनी आक्षेप घेतला। सर्व ठिकाणी सहीसह प्रतिनिधींची यादी पुन्हा पाठवली जात असून बहुतांश ठिकाणी समस्या दूर झाल्याचं जिल्हाधिकारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं। पूर्णपणे जिल्हा भराभरामध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना बूथमध्ये बसू दिलं जात नाही। त्याला कारण दिलं जातंय की जे सह्याचा नमुना आहे तो सह्याचा नमुना खाली आलेला नाही। सातत्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करतोय। अजूनही माझ्या 250 पेक्षा जास्त बूथवरचे एजंट बूथच्या बाहेर आहेत की इथली काँग्रेस आणि भाजप एकत्र झालेले आहेत। त्यांना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येतो हे दिसतंय। त्यामुळे जाणीवपूर्वक आमचे एजंट मध्ये येऊ दिले जात नाहीत आणि याला सर्व इथला जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी हे सगळे मॅनेज आहेत। प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार असतो आणि त्या अनुषंगानं साधारण 8 दिवसांपूर्वी बहुतांश उमेदवारांनी त्यांची यादी दिली होती। संबंधित जे उमेदवार आता आरोप करतात त्यांची यादी आपल्याला काल प्राप्त झाली। आपण तातडीनं ती सर्व मतदान केंद्रावर पोहोचवली सुद्धा। उमेदवार स्वतः हे मान्य करतायत की एक तुरळक 5% बूथ सोडून सगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रतिनिधीला अलाउ केलेला आहे। 5% ठिकाणी नवीन यादी आल्यावरती जुनी यादी घेऊन इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याला चॅलेंज केलं होतं। त्यांची समजूत काढून त्यांना सुद्धा आपण या संबंधित उमेदवाराच्या प्रतिनिधींना सुद्धा बसवलेलं आहे। त्याचे काही स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत।